हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय 18 अध्यायातली ओवी क्रमांक 171 आपण मागच्या सत्रात पाहिली. काय म्हणतात माऊली? फळाच्या फळाकडे मनास वळू देऊ नये. फळाच्या मार्गाने फळासमोर मनाचा रथ जाऊ देऊ नये. अर्थात फळाच्या विचारास मनाचा उंबरठा पाहू देऊ नये. फळाचा उंबरठा म्हणजे चाहूल मनास पाहू देऊ नये. आणि हाच विषय माऊली या सत्रामध्ये आपल्याला काय सांगतात? ओवी क्रमांक 172 अशी आहे. आधीची फळी आस तुटिया कर्मे आरंभावी धनंजया परावे बाळ धाया पाहिजे जैसे. माऊली आणखी एक सुंदर असा दृष्टांत या ओवीमध्ये आपल्याला देऊन सांगतात. अर्जुना, दुसऱ्याच्या मुलाकडे दाई ज्या निर्हेतुक दृष्टीने पाहते त्याप्रमाणे कर्म सुरू करतानाच फळाची आशा सोडून कर्माचा प्रारंभ करावा. दाई जशी त्या मुलामध्ये गुंतत नाही, तिची आसक्ती त्या मुलाप्रती नसते, मात्र ती दाई त्या मुलाचं संगोपन उत्कृष्ट रीतीने मोल घेऊन का होईना पण ती करते. त्यामुळे कर्म करताना फळाची आशा, कोणतीही आसक्ती न ठेवता उत्तम रीतीने कर्म करावे असं माऊली आपल्याला सांगतायत. पुढे ओवी अशी आहे. पिंपरू वाची आशा न शिंपिजे पिंपळू जैसा तैसिया फळ निराशा की जती कर्मे. पिंपळाच्या फळास पिंपर म्हणतात, जे खाण्यायोग्य नसते. पिंपळाला पाणी घालतात, पण ते पाणी पिंपर प्राप्त होण्याच्या आशेने इच्छेने घातले जात नाही. त्याप्रमाणे फलाची आशा टाकून कर्मे करावीत. सांडुणी दुधाची टकळी गोवारी गावधेनु वेटाळी किंबहुना कर्मफळी तैसे कीजे. एखादी गोष्ट माऊली समजून सांगताना एकच दृष्टांत देऊन थांबतील असं नव्हे, अनेक दृष्टांत एका पाठोपाठ देत आहेत. आणि या ओवीमध्ये माऊली म्हणतात की दुधाचा ध्यास सोडून, म्हणजे दूध कोण पिईल, दुधाचे काय करतील असा विचार न करता, अशा विचारांच्या टकळीत न गुरफटता गुराखी गावातील गायी सांभाळतो, त्याप्रमाणे कर्माचे फळ मिळेल न मिळेल, चांगले मिळेल मोठे मिळेल असा कोणताही लोभ, आशा, संग, आसक्ती न ठेवता कर्मे करावीत. पुढच्या भूमीमध्ये माऊली अनुभव सांगतात. ऐसी हे हातवटी घेऊनी जे क्रिया उठी आपणा आपुलिया गाठी लाहेची तो. 175वी ही ओवी आहे. अर्थ असा आहे. अशा हातोटीने म्हणजे कौशल्याने जी क्रिया घडत राहते, म्हणजे कर्माची उभारणी होत राहते, करणे संपलेले असते, त्यावेळेस साधक स्वतःला भेटतो. स्वतःच्या ठिकाणी असलेल्या आत्म्याच्या त्या साधकाला लाभ होतो. आणि या संदर्भामध्ये यापूर्वी अध्याय क्रमांक 3 आणि ओवी क्रमांक 169 हा विषय माऊलींनी अत्यंत सुंदर पद्धतीनं समजावून सांगितलेला आहे. त्याचं थोडंसं आपण अवलोकन करूया. देखे फळाची आशा आचरे कामुकू जैसा कर्मी भरू होवावा तैसा निराशाही. कर्मयोगाचे विज्ञान
माऊलींनी या ठिकाणी अत्यंत सुंदर शब्दामध्ये सांगितलेलं आहे. काय म्हणतात हे पहा. म्हणजे एकदा उचित करणीय कर्म निर्धारित केल्यानंतर फलाची इच्छा करणारा व्यवहारी पुरुष फलाशेमुळे म्हणजे सत्ता, संपत्ती, कीर्ती, ऐहिक उन्नती प्राप्त्यर्थ जसा स्वतःचा फायदा जास्तीत जास्त म्हणजे ऑप्टिमाइज करण्याच्या हेतूने 100% समग्रतेने रस घेऊन दक्षतेने, कार्यक्षमतेने सर्व सामुग्रीची जोड लावून कर्मामध्ये स्वतःचे सर्व व्यावहारिक ज्ञान व कौशल्य म्हणजे मॅनेजमेंट स्किल लावून जसा कर्मावर भर देतो, कर्मी भरू होवावा तैसा, तशा रीतीने कर्माचे आचरण निरीच्छ विद्वानाने करावे. आसक्त व्यवहारी व्यक्तीच्या कर्म करण्याची सर्व विशेषणे मुद्दाम दिली आहेत व ती स्वतःच्या व कुटुंबाच्या स्वार्थासाठी जशी आवश्यक असतात आहेत तशी ती स्वतःच्या संस्थेच्या म्हणजे ऑर्गनायझेशन, समाजाच्या व देशाच्या उन्नतीसाठी सुद्धा अत्यंत आवश्यक असतात. त्यामुळे या सर्व क्रिया विशेषणाने युक्त होऊनच कर्म करणे कर्मयोगाला अभिप्रेत आहे. फरक इतकाच की केंद्रबिंदू मी व माझे कुटुंबीय इतका संकुचित न ठेवता पूर्णतः व्यापक करावयाचा आहे. समाज, देश, पृथ्वी आणि विश्व असा किमान पक्षी स्वतःची नोकरी, व्यवसायाची सत्ता, कार्यक्षेत्र जिथपर्यंत पोचते तिथपर्यंतच्या सर्व लोकांचे हित जबाबदारी स्वीकारून जोपासावयाचे आहे. त्यासाठी चित्तात सतत सजगता व साक्षीभाव जोपासावयाचा आहे. कशाच्या तरी बाबतीत सजगता, कशाच्या तरी बाबतीत साक्षीभाव असे नको. शुद्ध सजगता, शुद्ध साक्षीभाव, सोबतीला रोजचा ध्यानाभ्यास हवाच. शुद्ध सजगता व साक्षीभाव जोपासण्यासाठी जबाबदारीची जाणीव व शाश्वासे अनुसंधान म्हणजे सोहमभाव खूप मदतीचे ठरते, हे लक्षात घ्यावे. पुढच्या ओवीमध्ये माऊली साधना सांगतात. ओवी क्रमांक 176. मनोनी फळी लागू सांडोनी देह संगू कर्मे करावी हा चांगू निरोपू माझा. फलाची इच्छा, आशा, अपेक्षा, आकांक्षा, लोभ सोडून व करीत असलेल्या कर्माशी कर्तेपणाने संबंध आहे ही भावना टाकून देऊन कर्मे करावीत. हे साध्य होण्यासाठी देहतादात्म्य म्हणजे देहाचा संग म्हणजे देहसंग टाकून देऊन कर्म करावीत असा माझा सर्वांना चांगला संदेश आहे असं माऊली म्हणतात. जो जीव बंधे शिनला सुटके जाचे आपला तेने पुढत पुढती या बोला आनन कीजे. 177. जो जीव संसार संबंधाने व त्यामुळे प्राप्त होणाऱ्या जन्ममृत्यूच्या चक्राने शिनला आहे, त्रासून गेला आहे व जो आपली त्यापासून सुटका व्हावी, मुक्ती मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे, त्याने संशयग्रस्त होऊ नये, आणमान करू नये. म्हणून हा माझा संदेश पुन्हा पुन्हा मी सांगतोय. आता कर्मसंबंधाने म्हणजे ते कर्म तामस, राजस, सात्विक आणि अशा त्यागाचे व कर्मफल त्यागाचे निरूपण माऊली कशा पद्धतीनं करतात ते आता आपण पाहणार आहोत. निरूपणासाठी आता अध्याय क्रमांक 18 आणि त्यातला श्लोक क्रमांक 7 हा आता आपल्याला विचारात घ्यायचा आहे, ज्यामध्ये भगवंतानी तामस त्याग सांगितला आहे. नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते मोहातस्य परित्यागस् तामस परिकीर्तितः. अध्याय 18 श्लोक 7. अर्थ:
निषिद्ध व काम्य कर्माचा स्वरूपतः त्याग करणे उचित आहे. परंतु नियत म्हणजे करणीय कर्तव्य कर्माचा स्वरूपतः त्याग करणे उचित नाही. त्याचा म्हणजे नियत कर्माचा मोहाने, मूढतेने, अज्ञानाने, अविवेकाने केलेल्या त्यागास तामस त्याग म्हणतात. नियत कर्माची व्याप्ती करण्यासाठी अध्याय क्रमांक 3 आणि ओवी क्रमांक 44-45 आपण आता पाहणार आहोत. साधना सांगणारी माऊलींची ओवी क्रमांक 44 अशी आहे. एर योगिये कर्माधारे विहितेची निजाचारे पूर्णता अवसरे पावते होती. अध्याय 3 मधलं ओवी क्रमांक 44 आपण वाचली. अर्थ बघूया. वरील ओवीत उल्लेखिलेल्या सांख्ययोगा व्यतिरिक्तचा योगी अर्थात कर्मयोगी विहित म्हणजे उचित करणीय कर्माधारे अर्थात नित्यनैमित्तिक कर्म, सेवा, स्वतःच्या व्यवसायासंबंधाने नीती, नियम, कायदा, व्यावहारिक शास्त्राद्वारे पारखून घेतलेले कुटुंब, समाज, देशासाठी जबाबदारीपूर्वक केलेले कर्म व इष्टापूर्त कर्माचे निष्काम भावनेने, साक्षीभावाने व समग्रतेने आचरण सातत्याने केल्यामुळे अशा रीतीने स्वधर्मरूपतेने आचरण केलेल्या कर्माधारे त्या साधकात जसे कर्माचरण काही कालावधीसाठी केल्यानंतर निश्चितपणे मोक्षाची प्राप्ती होते. निजाचारे या एका शब्दात माऊलींनी अत्यंत समर्पकतेने कर्म कसे करावे सांगितले आहे. ओवीतील निजाचारे या शब्दाची सारखता, व्यापकता शांतपणे लक्षात घ्या, स्मरणात ठेवा. ओवी क्रमांक 45 मध्ये सुद्धा माऊली सिद्धांतच सांगतात. वाचोनी कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत कर्महीना निश्चित होई जेना. कर्माचा त्याग उचित कसा नाही व कशामुळे नाही ते माऊली आता पुढे सांगतात. उचित म्हणजे करणीय असलेले, मागील ओवीत विहित म्हणून सांगितलेले, शास्त्राप्रमाणे पारखून विहित म्हणून ठरविलेले, कर्म केल्या वाचून म्हणजे कर्महीनास म्हणजे कर्माचा त्याग करणाऱ्या साधकास, सिद्धवत म्हणजे नैष्कर्म सिद्धी प्राप्ती योग्य, आत्मसाक्षात्कारायोग्य होता येणार नाही. याचाच अर्थ असा की उचित असं कर्म केल्याशिवाय या ठिकाणी गती प्राप्त होणार नाही. आणि काय म्हणतात, आणखी थोडं चिंतन यावर केलं तर स्नान, संध्या, पूजा, सकाळी श्री ज्ञानेश्वरीचे थोडेसे वाचन, संध्याकाळी हरिपाठ हे नित्यकर्म, पाहुण्यांच्या आदरातिथ्यासारखे नैमित्तिक कर्म, वेदशास्त्राप्रमाणे तपासून केलेले वेदविहित कर्म जसे पक्ष, श्राद्ध व कधीतरी करावयाचे होम हवन, सणवार, कुळाचार, व्रतवैकल्यासारखे, स्वतःचे जातीप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय आदी वर्णाप्रमाणे केलेले आणि ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रमादी आश्रमाप्रमाणे उचित असलेले कर्म. सारांश, अशी व्यक्ती जे काही कर्म त्याला अभिप्रेत आहे, जे नियत आहे ते कर्म त्यांनी फलाकांक्षारहिततेने करायलाच हवे. सर्वच करणीय कर्मातून आतून निवृत्ती म्हणजे फलासंबंधाने आशा, अपेक्षा, आकांक्षारहितता व साक्षीभाव व बाहेरून प्रवृत्ती म्हणजे लोकहितार्थ समग्रतेने काम करीत राहणे, अशी साधना म्हणजे कर्मयोग होय. करणीय कर्माचा मोठा भाग असलेले व्यावहारिक कर्म, नीती, नियम, कायदा, परंपरा व्यावहारिक शास्त्राद्वारे तपासून निर्धारित करणे व ते कुटुंब, समाज, देशाप्रती स्वतःची जबाबदारी जागृत ठेवून समग्रतेने व फलाकांक्षारहितता जोपासत करणे हा कर्मयोगाचा महत्त्वाचा भाग आहे.
आणि त्यामुळं आपण 44वी ओवी जी वाचली होती त्यामध्ये विहित शब्द समजण्यासाठी, समजून सांगण्यासाठी वेद विहत म्हणण्याने विहित कर्माची व्याप्ती अनवधानाने कमी होते. तोच प्रकार वही 45मध्ये उचित शब्द समजण्यासाठी किंवा समजून सांगण्यासाठी वर्णाश्रमोचित म्हणण्याने उचित कर्माची व्याप्ती अनवधानाने कमी होते. सारांश, विहित म्हणजेच उचित म्हणजेच करणीय असे सर्व कर्म असा अर्थ कर्मयोग आचरण्यासाठी घ्यावा. आणखी एक संदर्भ आपल्याला याच अध्याय क्रमांक 3 पाहायचा आहे. श्लोक क्रमांक 8 ज्यामध्ये सिद्धांत सांगितलेला आहे. नियतं कुरु कर्मत्वं कर्मजायोष कर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेद कर्मणः. आत्ता आपण ज्या 2 ओव्या पाहिल्या 44 आणि 45, तू नियत कर्म कर, त्याप्रमाणे उचित विहित व करणीय कर्तव्य कर्म कर. कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. तसेच कर्म न करण्याने तुझी शरीर यात्राही म्हणजे शरीर निरोगी राखणे, स्वतःसह कुटुंबाचे भरणपोषण करणे इत्यादी उत्तम प्रकारे सिद्धीला जाणार नाही. आता यावर आधारित माऊलीची ओवी क्रमांक 78 जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. कर्मयोगाच्या साधनेचे सार म्हणजे आत्ता जो श्लोक आपण वाचला, नियतं कुरु कर्मत्वम, हा जो पदच्छेद आहे त्यावर माऊलींनी कर्मयोगाच्या साधनेचे सार या ओवी क्रमांक 78 गुंफले आहे. मनोनी जे जे उचित आणि अवसरे करुणी प्राप्त, ते कर्म हेतू रहित आचरे तू. म्हणून जे जे कर्म उचित आहे, नियत विहित करणीय आहे आणि पुढ्यातील प्रसंगानुसार जे करणे प्राप्त झाले आहे म्हणजे जे करणे वाट्यास आले आहे ते वर्तमान क्षणात कर्तव्य असलेल्या त्या कर्माचे आचरण तू हेतुरहित म्हणजे स्वार्थरहित फलापेक्षारहित होऊन कर. सारांश, उचित करणीय विहित असलेले सर्व कर्म मनःपूर्वक सावध चित्ताने समग्रतेने साक्षीभाव जोपासत कुटुंब समाज देशसंबंधाने जबाबदारीने युक्त राहून फलापेक्षा रहित राहून करावे. हाच माऊलीचा आपल्याला पुन्हा पुन्हा संदेश आहे. यानंतर ओवी क्रमांक 178 आपण आता जो श्लोक वाचला श्लोक क्रमांक 7 त्यावर माऊलींची जी काही आता या ठिकाणी छान अशा प्रकारची रचना आहेत ती आता पाहू. 178 क्रमांकाची ओवी अशी आहे. ना तरी अंधाराचे निरोखे, जैसी डोळा रोवी जती नखे, तैसा कर्मद्वेषे अशेखे कर्मेची सांडी. अंधारात दिसत नाही म्हणून त्या रागाने आपल्याच डोळ्यात नखे खुपसावीत, त्याप्रमाणे कर्म बंध निर्माण करते. या द्वेषाने जो सर्व कर्मे टाकतो. पुढची ओवी. तयाचे जे कर्म सांडणे, ते तामस पै मी म्हणे, शिसाराचे रागे लोटणे, शिरची जैसे. त्याचे सर्वच कर्म त्यागण्याचे कृत्य हा तामस त्याग आहे असे मी म्हणतो. अर्धशिशीच्या रागाने डोकेच तोडावे तसे हे करणे आहे. पुढे काय म्हणतात. हा गा मार्गू दुवाडू होय, तरी निस्तरी ती लपाये, की तेची खांडणे आहे मार्गा पराधे. 180. अरे अर्जुना, वाट दुर्गम असली तरी ती पायांनी चालूनच संपवायला हवी ना. वाट दुर्गम आहे म्हणून पायच तोडावेत की काय. भुकेलिया पुढे अन्न, हो का भलतेसे उन्न, तरी बुद्धी न घेता लंघन,
भाने पाप राहाल्या. तामस कर्मत्यागाचा विषय चालू आहे आणि या ओवीत माऊली असं म्हणतात, भुकेलेल्या माणसाच्या पुढे आलेले अन्न भलतेच गरम आहे आणि हे सहन न होऊन त्याने वाढलेले जेवण लाथेने उडवले तर त्याला लंघनच करावे लागेल ना. तैसा कर्माचा बाधू कर्मे निस्तरी जे करते निवरमे हे तामसूनेने भ्रमे माझविला. 182. भ्रमाने उन्मत्त झालेला तामसी मनुष्य कर्म करण्याच्या हातवटीने कर्मे करूनच कर्माचे बंधन नाहीसे करावे हे जाणत नाही. म्हणजेच फलासक्ती व देहसंग टाकून कर्मे केल्याने कर्मबंध नाहीसा होतो हे वर्म जाणत नाही. म्हणून त्याने कोणतेही कर्म केले की कर्मबंध तयार होतो हा भ्रम माजविला आहे. की स्वभावे आले विभागा ते कर्मची ओसंडी पैगा तरी झने आतळा त्यागा तामसातया. 183. आणि वर्णाश्रम धर्माप्रमाणे तसेच व्यवसाय, कौटुंबिक सामाजिक जबाबदारी व कर्तव्य म्हणून स्वभावताच वाट्याला आलेले कर्मच टाकतो. परंतु असा आतताईपणाने अविवेकाने केलेला जाणारा तामसत्याग तू चुकून करू नकोस बरे अर्जुना. आता तामसत्यागाविषयी सांगितल्यानंतर राजसत्याग सांगणारा श्लोक क्रमांक 8 असा आहे. दुःखमित्येव यत्कर्म काय क्लेश भया त्यजेत सकृत्वा राजसं त्यागम नैव त्यागफलं लभेत. जे काही कर्म आहे ते सर्व दुःखरूपच आहे. अशा समजुतीने शारीरिक कष्टाच्या भयाने म्हणजे परिश्रम करावे लागू नयेत म्हणून जो त्याग केला जातो तो राजस त्याग होय. राजस त्याग करणाऱ्यास त्या त्यागाचे फळ मुळीच मिळत नाही. आता यावर माऊलींच्या रचना. अथवा स्वाधिकारू बुझे आपले विहितही सुझे परी करितया उमजे निबरपणा. 184. वर्णाश्रम धर्माप्रमाणे तसेच कौटुंबिक सामाजिक पार्श्वभूमीप्रमाणे आपला अधिकार म्हणजे कर्तव्य व जबाबदारी काय आहे हे जो जाणतो आणि आपले धर्म नीती व्यवहारशास्त्र विविध कर्तव्यसुद्धा त्यास उमजते, परंतु ती कर्मे करण्याच्या बाबतीत त्याच्या ठिकाणी निबरपणा म्हणजे असमंजसपणाने कष्ट नको असा ताठरपणा म्हणजे याला निबरपणा म्हणायचं उपजतो. जे कर्माची ऐली कड नावे कदिसे दुवाड जे वाहती हे वेळे जड शिदोरी दैसी. कारण कर्माचा प्रारंभ प्रथम काही वेळ कष्टदायक असतो. जसे शिदोरी वाहत असताना जड वाटते पण नंतर खाण्यास उपयोगी पडते. तैसा निंब जिभे कडुवट हिरडा पहिले तुरट तैसा कर्मा ऐल शेवटू खनवाळा होय. कडुनिंब प्रथम जिभेला कडू लागतो व हिरडा पहिल्यांदा तुरट लागतो. त्याप्रमाणे कर्माचा आरंभ करणे म्हणजे अलीकडचे टोक त्रासदायक असते. काधेनु दुवाड शिंग शेवंतिये आडव अंग भोजन सुख महाग पाकू करिता. माऊली दृष्टांत देत आहेत. काय काय सांगतात. गाय चांगली म्हणजे दूध हवे पण शिंगाचा मारकेपणा नको वाटतो. शेवंतीचे फुले सुंदर पण झाडाचा पसरटपणा नको वाचतो. भोजन पाहिजे पण स्वयंपाकाचे कष्ट आधी नको वाटतात. तैसे पुढती कर्म आरंभीच अति विषम म्हणून तो ते श्रम
करिता मानी. त्याप्रमाणे कर्माची सुरुवात कष्टदायक असल्यामुळे कर्म करणे नको वाटते. त्यातच नित्यकर्म रोज करणे अधिकच श्रमाचे त्रासाचे वाटते. एरवी विहितत्वे मांडी परी घालिता असुरवडी तेथ पोळला ऐसा सांडी आदरिलेही. कर्म शास्त्रविहित आहे. कर्तव्य पालनासाठी करणे योग्य आहे. अशा सद्विचाराने कर्माला प्रारंभ करतो. पण परिश्रमाचे क्लेश होऊ लागले की विस्तवाचा चटका बसल्याप्रमाणे आरंभ केलेले कर्म तडफातडफीमध्ये टाकून देतो. आता पुढची माऊलीची ओवी आहे. काय क्लेश भया त्यजेत. या पदच्छेदावर आधारित ओवी क्रमांक 190 अशी आहे. म्हणे वस्तू देहासारखी आली बहुती भाग्यविषेखी माझा चुका कर्मादिकी पापिया जैसा. तो म्हणतो की मनुष्य देहासारखी वस्तू फार विशेष भाग्याने प्राप्त झालेली आहे. तेव्हा उपलब्ध असलेले विषय सुख भोगणे योग्य आहे. तर मग कर्तव्य कर्म करीत राहून पाप भोगण्याप्रमाणे देहास का बरं कष्टे मी देऊ. केले कर्मी जे द्यावे ते झने मज होवावे आजी भोगू नाका बरवे हातीचे भोग. काय म्हणतात. केलेल्या कर्मामुळे काही फळ मिळेल, परंतु तसले ते उधार फळ मला नको. सांप्रत हातात असलेले उत्तम भोग भोगावेत हेच बरे नव्हे काय. आता पुढच्या ओवीत माऊली सिद्धांत सांगतात यासाठी. ऐसा शरीराची या क्लेशा भेने कर्मे विरेशा सांडी तो परियेसा राजसू त्यागू. 192. वीरश्रेष्ठ अर्जुना, अशा रीतीने शरीरास कष्ट होतील या भयाने जो कर्म टाकतो ना त्या त्यागाला राजस त्याग असे म्हटले जाते. एरवी तेथही कर्म सांडे परीतया त्याग फळ न जोडे जैसे उतले आगी पडे ते न लगेची होमा. राजस त्यागातही कर्मत्याग होतो, परंतु त्यामुळे खऱ्या त्यागाचे फल जो मोक्ष तो प्राप्त होत नाही. ज्याप्रमाणे उतू गेलेले तूप किंवा दूध अग्नीत पडले असता त्याला होमाची योग्यता प्राप्त होत नाही. आम्ही भलेही श्रीकृष्णार्पणमस्तू असं म्हणायला जातो दूध उतू जाताना, मात्र त्या उतू गेलेल्या दुधाची होमात जसं आपण हवन करतो ती योग्यता या उतू गेलेल्या दुधाला नाही. का बुडोणी प्राण गेले ते अर्धोदखी निमाले हे म्हणो नये जाहले दुर्मरण चिकी. अथवा अपघाताने पाण्यात बुडून प्राण गेले तर त्याने उथळ पाण्यात शास्त्रविहित पद्धतीने म्हणजे मृत्यूप्रती आवेगरहितता सजगता व साक्षीभाव धारण करून जलसमाधी घेतली असे होत नाही. त्याचे मरण हे अपघाती मरणच असते. तैसे देहाचे निलोभे जेने कर्मा पाणी सुभे तेने साच न लभे त्यागाचे फळ. त्याप्रमाणे देहास कष्ट होऊ नयेत या लोभाने देहावर लोभ ठेवून जो कर्मावर पाणी सोडतो, परंतु या कर्मत्यागामुळे त्याला खऱ्या त्यागाचे फळ मिळत नाही. किंबहुना आपुले जे ज्ञान होय उदयाले तै नक्षत्रा ते पाहले गिळी जैसे. किंबहुना आत्मज्ञान जेव्हा उदयाला येते म्हणजे स्वरूपावस्था प्राप्त होऊन आत्म्याची निर्लिप्तता अनुभवास येते, तेव्हा प्रातःकाळ जसा अंधारासह सर्व नक्षत्रांना घेऊन टाकतो म्हणजे बाधित करतो, नक्षत्रे गगनात असूनही त्यांना दिसेनासे करतो.
क्रियेमधील कर्तेपणाच्या त्यागाने मोक्ष प्राप्त होतो. आता ओवी क्रमांक 197 आणि 198 माऊलींनी या संदर्भात सिद्धांत सांगितलेला आहे. तैसा सकारण क्रिया हारपती धनंजया, तो कर्म त्यागू ये जया मोक्ष फळासी. 197. त्याप्रमाणे कारणासह क्रियांचे अस्तित्व संपते. आत्मानुभूतीच्या क्रिया म्हणजे कर्म हे अविद्या, देहातादात्म्य, फलाकांक्षा इत्यादी कारणासह असतात. जेव्हा आत्मज्ञान किंवा आत्मानुभूती उदयाला येते तेव्हा कारणासह म्हणजे करता नसताना मी करता आहे असे अनुभवास आणणारी अविद्या, फलासक्तीमुळे निर्माण होणारा कर्मबंध, निर्लिप्तता अनुभवास येऊ न देणारा देहाहंकार, कर्तृत्वहंकार रूप भ्रम, फलाकांक्षा, त्रिपुटी सहितता या कारणासह केलेल्या क्रिया म्हणजे करीत असलेले सर्व कर्म, जसे कर्तव्य, जबाबदारी पार पाडणे, उपासना, अनुष्ठान, नित्य नैमित्तिक असे सर्व कर्म स्वतःचे अस्तित्व हरवून बसते. सर्व क्रिया घडत असूनही न घडल्यासारखे होते. अशा कर्मत्यागाला मोक्षफळ येते. अशा प्रकारे माऊलींनी स्पष्ट केलेलं आहे. ते मोक्षफळ अज्ञाना त्यागिया नाही अर्जुना, मनोनी तो त्यागून माना राजसूजो. तो मोक्ष ओवी क्रमांक 190 सांगितलेल्या अज्ञानाने, नियत कर्माचा म्हणजे कर्तव्य कर्माचा कर्मत्याग करणाऱ्यास प्राप्त होत नाही आणि म्हणून तो राजस्त्याग होय. तरी कोणे पाएथ त्यागे ते मोक्षफळ घररी घे, हेही आईके प्रसंगे बोली जेल. 199. तो खरा त्याग आहे असे मानू नये. कोणत्या त्यागामुळे ते मोक्षफळ घरात आपण होऊन येते हेही प्रसंगानुसार तुला सांगतो, ते ऐक. ज्यामुळे मोक्षप्राप्ती हा प्रस्तुत उद्देश निश्चितपणे सिद्धीला जातो, तो त्याग तुला मी आता सांगतो, तरी ऐक. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय. यानंतर आपल्याला 20 मिनिटाचं ध्यान करायचं आहे आणि त्याकरता आपला सिद्ध मंत्र माझी माऊली.